तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपल्या घरी जे ठुनीचं खोपळं करायला आहे ते आपल्याला मोडायचं आहे आणि ते आपल्याला पाईपाचं करायचं चांगलं मजबूत. काका म्हणत होते की आज मी घरी आता तो काम करून टाकतो. म्हटलं ठीक आहे चालते, आज तर चांगलंच होते. 5 मिनिटं थांब, तुले पोतोडीतून टेप काढून मोजून देतो की सोबत किती पाईप तुले रोवा लागतात. मग काका म्हणत की तुले 4 पाईप रोवा लागतात. आम्ही आणले होते 20 फुटाचे 2 पाईप, त्याचे करायचे होते 4 पाईप. मग काकाने केले त्याचे 4 पाईप कापून. काका म्हणत होते आपण 4 तुकडे जे केले पाईपाचे तिले देतो खालून नसारीचे तुकडे लावून. कसं ते जमिनीच्या अंदर रोवले सिमेंट आहेत की मजबूत राहील, म्हणजे हालायचं काम नाही. म्हणजे त्याच्यावर वानेर कुदो की माणूस चालू, मग कसं दब्याचं काम नाही आणि हालायचं काम नाही. वारा उदान बी आलं तर असं हालायचं काम नाही. म्हटलं ठीक आहे मग चालते, करून द्या तसं. मग काकाने केली वेल्डिंग. आपण जे 4 पाईपले वेल्डिंग मारली ते पाईप रोवण्यात आपल्याला उद्या, कारण आपल्याला त्यासाठी करायच्यात गड्डे, तर गड्डे करणार आपण रात्री. काका मला म्हणत होते कुठे चालला का भाई. म्हटलं नाही, मी व्हायला आलो अटीच्या घरी आज. मग काका म्हणत की थांब, मला 5 मिनिटं शर्ट बदलू दे, आपल्याला पाईप आणायला जायला लागते दुकानावर. म्हटलं ठीक आहे चालते. मग काढली गाडी आणि निघालो आम्ही आलो लायना बस स्टँडवर. काकाला घेणं होता बाथरूमसाठी पाईप. मग काय, काका म्हणत होते की आपल्याला घेणं या दुकानातून पाईप. मग काकानं पाईप गिफ्ट पाहिला आणि पसंत केला आणि आम्ही आलो घरी घेऊन. मग संध्याकाळचे वाजले होते 5. मला जाणं होतं सागरला घ्यायसाठी. सागर पाहून राहिलं तर माझी वाट. सागरला घेतलं सोबत. आम्ही चाललो घरी आणि आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.